नमस्कार मैत्रिणींनो, शोभा किचन रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व खव्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर। चला तर मग सुरू करूया। सर्वप्रथम आपण गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवून घेऊया। आता यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेऊया। तूप गरम झाल्यावर त्यामध्ये काजू बदामाचे काप टाकून परतून घेऊया। आता आपले काजू बदाम तुपामध्ये परतून झालेले आहेत, तर ते आपण ताटामध्ये काढून घेऊया। आता या कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून घेऊया। हे 1 लिटर दूध अगोदरच तापवून घेतलेलं आहे। आता हे या कढईमध्ये ओतून घेऊया। दूध टाकण्या अगोदर तूप टाकून घेण्याचं कारण की याने आपली खीर एकदम स्वादिष्ट होते। तर आता आपण हे दूध उकळून घेऊया। दूध उकळलेलं आहे, त्यामध्ये वाटलेले तांदूळ टाकून घेऊया। खीर करण्या अगोदर हे तांदूळ आपल्याला 20 मिनिटे भिजवून ठेवायचे आहे आणि नंतर याची पेस्ट बनवून या दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे वाटलेले तांदूळ आपल्याला दुधामध्ये टाकताना हलवत टाकून घ्यायचं आहे। हलवत टाकलेलं आहे कारण याच्यामध्ये गाठी वगैरे होऊ नये म्हणून आपण हे हलवत टाकायचं आहे। यामध्ये आवडीनुसार साखर टाकून घेऊया। आता या दुधामध्ये 2 वाटी साखर टाकून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता। आता यामध्ये वेलची पूड टाकून घ्यायची। आता यामध्ये 1 केशराचा दूध आपण टाकून घेऊया, त्याने कलर छान येतो। तर आपल्याला यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे, त्याने खीरला छान चव येते। तर आता हे तांदूळ आपण शिजवून घेऊया आणि थोडंसं घट्ट करून घेऊया। आता आपण ही खीर 10 मिनिटे शिजवून घेऊया। याला मध्ये सतत हलवत राहायचं कारण हे बुडाला चिकटणार नाही आणि गाठी होणार नाही। तळलेले काजू बदाम टाकून घेऊया, हलवून घेऊया। हलवून घेऊया। तर आता आपली ही खीर तयार आहे आणि आता एका बाउलमध्ये हे काढून घेऊया। तर ही खीर आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर आता आपली ही तांदळाची खीर तयार आहे। तर ही झटपट आणि स्वादिष्ट होणारी खीर तुम्ही नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।